घटस्फोट कोणाच्या आयुष्यात वादळ आणणारा शब्द. मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द 3 वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यास पुरे पडतो. त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंच घटस्फोट होणं याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय. पाहूयात हा रिपोर्ट. मैं तुम्हें तलाक देता हूं. मैं तुम्हें तलाक देता हूं. मैं तुम्हें तलाक देता हूं. तलाक तलाक तलाक. नवऱ्यानं हा शब्द 3 वेळा उच्चारला तर एका मुस्लिम महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. केवळ तोंडानं शब्द उच्चारून बायकोला घटस्फोट देण्याची सुविधा मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहे. आता तर सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे स्काईप, ईमेल किंवा अगदी SMS, व्हॉट्सअपवरही तलाक दिला जातोय. मात्र या प्रथेला मुस्लिम महिलांची अजिबातच मान्यता नसल्याचं समोर आलंय. 5-50 नव्हे तर तब्बल 92% महिलांनी ही पद्धत अतिशय अयोग्य असल्याचं म्हटलंय. मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिसा, बिहार या 10 राज्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 4710 महिलांनी सहभाग घेतला. यापैकी 92.1% महिला एकतर्फी घटस्फोटाच्या विरोधात आहेत, तर 91.7% महिला या बहुपत्नीत्वाच्या विरोधात असल्याचं समोर आलंय. 73% गरीब कुटुंबातल्या महिला तर 55% महिलांचा 18 वर्षांच्या होण्यापूर्वीच निकाह झाला होता. 82% महिलांच्या नावानं कोणतीही मालमत्ता नाही. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. सर्वच धर्मांमधल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती पथावर चालतायत. असं असताना मुस्लिम पर्सनल लॉ मधल्या या अन्यायकारक पद्धतीविरुद्ध मुस्लिम महिलांच्या मतांचा आदर केला जावा ही अपेक्षा चुकीची नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.